गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यात 1 वाटी वरईचे तांदूळ, पाव वाटी साबुदाणा टाकून एक 5 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत. त्याचा कलर बदलायचा नाही. भाजल्यामुळे हे हलके होतात. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण त्याला रवाळ असं वाटून घेऊया. आता या पिठामध्येच आपण अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, हिरवी मिरची, आलं टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहोत. छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तयार झालेलं बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिक्स करून आपण एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर त्यात खाण्याचा सोडा टाकून मिक्स करून घेऊया. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून आपण त्याच्यावर डोसा टाकून घेऊया आणि हा डोसा आपण पसरवून घेणार आहोत आणि एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या डोशाला जाळी पडलेली आहे. आता हे पलटी मारून घेते. दोन्ही बाजूने क्रिस्पी झाला की आपला उपवासाचा डोसा तयार झाला आहे.